आटपाडी तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक बाब समोर आली आहे। 4 तरुणांच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून तिने गळफास घेतल्याचं पोलीस तपासात उघड झाले। संशयितांपैकी एकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची ही नोंद पोलीस दप्तरी करण्यात आली। या प्रकरणी राजू विठ्ठल गेंड, रामदास गायकवाड, रोहित सर्जेराव खरात आणि अनिल नाना काळे यांच्यावर आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यापैकी रामदास गायकवाड याला संतप्त ग्रामस्थांनी बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं। त्याच्यावर सांगली येथे उपचार सुरू आहेत। राजू गेंड यालाही पोलिसांनी अटक केली आहे। पीडित मुलगी कुटुंबासोबत शेतात राहत होती। ती गावातच माध्यमिक शाळेत शिकत होती। तिने घरात सोमवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली। त्याआधी रात्री मुलीने वडिलांना मुलांकडून होणाऱ्या त्रासाची माहिती दिली होती। दुसऱ्या दिवशी ते तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात जाणार होते, मात्र त्याआधीच तिने घरात गळफास घेतला। पोलीस निरीक्षक विनय बहीर पोलिसांनी भेट देऊन घटनास्थळी पंचनामा केलाय आणि आत्महत्येचा गुन्हा दाखल केला। गेल्या काही दिवसांपासून शाळेला येता जाता हे तरुण तिचा पाठलाग करत होते, शारीरिक मानसिक त्रास देत होते, तसेच मोबाईलवर संपर्क साधून तिला त्रास देत होते, त्यामुळे मुलगी अस्वस्थ होती। यातील राजू विठ्ठल गेंड हा तिच्यावर दबाव टाकून शरीर सुखाची मागणी करत होता। तिने धुडकावली होती, त्यानंतर तिच्यावर अधिक दबाव वाढवला। राजू गेंड याने जबरदस्तीने तिला एका गावातील खोलीवर नेत अत्याचारही केला होता। त्याचा एकाने व्हिडिओ बनवला होता। तिला त्याची भीती दाखवली जात होती, त्यामुळे भयभीत होऊन ती तणावाखाली वावरत होती। अनेक वर्षांची परंपरा असणारा बेंदूर सण मांगलेत उत्साहात साजरा करण्यात आला। मिरवणुकीचं खास आकर्षण म्हणजे वाद्यांच्या तालावर तरुणाई जल्लोष करत होते। 32 मंडळे मिरवणुकीत सहभागी झाली होती। विविध मान्यवरांच्या वतीने मंडळाच्या प्रमुख लोकांना मफलर झाडे देऊन सत्कार करण्यात आला। कृषी संस्कृती म्हटलं की शेती, शेतकरी, बैल, शेतीची अवजारे आणि शेतीशी संबंधित अन्य गोष्टी आपसुकच येतात। आपल्या भारतीय संस्कृतीत अनेक सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात। यापैकीच एक आपल्या मातीतील सण म्हणजेच महाराष्ट्र बेंदूर सण। आजच्या दिवशी म्हणजेच बेंदूर सणाला बैल अवताला जुंपले जात नाहीत। बैलाला आजच्या दिवशी विशेष वागणूक मिळते। त्याला अंघोळ घातली जाते, गव्हाची खीर, पोळ्यांचा नैवेद्य दाखवला जातो, त्याची खांदेमळणी केली जाते, त्याला रंगीबेरंगी कपडे रंगाने रंगवलं जातं आणि त्याची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते। अन्य पारंपरिक वाद्यांना शेतकरी प्राधान्य देत होते, काळानुसार बदलत आहेत। दारात बैलांच्या जोड्या उभा करून महिला बैलाचे औक्षण करून सहवाद्यासहित मिरवणूक सुरू होती। बैल मालकाचा ग्रामस्थ आणि पै पाहुण्यांच्या वतीने सत्कार केला जातोय। बेंद्रानिमित्त पंचक्रोशीसह सांगली, कोल्हापूर, अन्य जिल्ह्यातील आणि मिरवणुका पाहावयास मिळाल्या। बैलजोड्या पाळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाली तरी सणानिमित्त काही हौशी शेतकरी हमखास बैलजोड्या खरेदी करून मिरवणुका काढतात। यात तरुणांचा सहभाग अधिक दिसतोय। मुख्य बाजारपेठ पासून मिरवणूक सुरुवात झाली। 10वी वर्गमित्र बैलजोडी काढण्यात आली आहे। महापालिकेच्या वीज बिल घोटाळ्याच्या चौकशीला विलंब लागत असल्याचा मुद्दा आमदार सदाभाऊ खोत यांनी विधान परिषदेत उपस्थित केला। या चर्चेत आमदार प्रसाद लाड आणि आमदार परियन फुके यांनी देखील आवाज उठवला। याला उत्तर देताना गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी वीज बिल घोटाळा चौकशीचा अहवाल देऊन दोषींवर तात्काळ कारवाई करू अशी ग्वाही सभागृहात दिली। महापालिकेच्या वीज बिलांच्या गैरव्यवहारातून तब्बल 3,45,00,000 अपहार झाल्याचं स्पष्ट झालंय। या प्रकरणी आमदार सदाभाऊ खोत यांनी अधिवेशनात या घोटाळ्यावर सभागृहात जोरदारपणे आवाज उठवला। चौकशीसाठी SIT नेमून 2 वर्ष झाली, अद्याप चौकशी का पूर्ण झाली नाही? चौकशीची प्रक्रिया एवढा वेळ का लांबली आहे? असा सवाल उपस्थित करत दोषींवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली। तर चौकशीसाठी जी SIT नियुक्त केली आहे त्यात उपायुक्त वैभव साबळे यांचा समावेश आहे। साबळे हेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले असून त्यांना अटक झाली होती। ते सेवेतून निलंबित झाले। त्यांना वीज बिल घोटाळ्याची ही चौकशी लांबवली असल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला। या घोटाळ्यावर आमदार प्रसाद लाड आणि परियन फुके यांनीही प्रश्न विचारले। गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी या प्रश्नाला उत्तर देताना सांगली महापालिकेत वीज बिल घोटाळा झाल्याचं मान्य केलं। येत्या महिन्याभरात अहवाल मागून येथील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल अशी ग्वाही सभागृहात दिली। केंद्र वेतन श्रेणी लागू करा, ग्रॅज्युटी द्या, सेवानिवृत्तीनंतर पेन्शन द्या अशा विविध मागण्यांकरिता महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ आणि अंगणवाडी कर्मचारी सभा यांच्या वतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आलाय। यावेळी भर पावसात अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून रस्त्यावर बसून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी मागण्यांचं निवेदन प्रशासनाला देण्यात आले। त्यात म्हटलंय की दरमहा पेन्शन द्या, प्रोत्साहन भत्ता द्या, आजारपणाची भर पगारी रजा द्या, थकीत उन्हाळी रजेचे मानधन द्या, मोबाईलचा भत्ता द्या, अंगणवाडी केंद्रात साहित्य पोहोच करा, अंगणवाडी केंद्र इमारत भाडेवाढ करा, सेवानिवृत्तीचा लाभ द्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रोत्साहन भत्ता द्या, नवीन अंगणवाडी केंद्र मंजूर करा अशा विविध मागण्या करण्यात आल्या। यावेळी सूर्यमणी गायकवाड, सत्यवान कुंभारकर, रेखा पाटील, कुसुम चिकोडे, कांचना कोळी, निर्मला माने, प्रीती वनमोरे यांच्यासह अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।
वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथील मागासवर्गीय समाजाची ओढ्याकडेला असलेल्या स्मशानभूमीची दुरावस्था झाली आहे. अंत्यविधीसाठी असलेले पत्र्याचे शेड जळाले असून त्यातून प्रेतदहन करताना पाणी गळतंय. स्मशानभूमी परिसरात गाजर गवताचं साम्राज्य निर्माण झालंय. त्यामुळे ऐन पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना अनेक समस्या निर्माण होत आहेत. ऐतवडे बुद्रुक येथे गावालगतच मागासवर्गीय समाजाची स्मशानभूमी आहे, परंतु ती स्मशानभूमी असून घोटाळा नसून पंचायत अशी अवस्था झाली आहे. स्मशानभूमीत कोणत्याही पायाभूत सुविधा नाहीत. अंत्यविधीला आलेल्या लोकांना बसण्यासाठी बांधलेलं शेड भेगा पडलेला असून कोबा उचकटलेला अवस्थेत आहे. अंत्यविधीसाठी असणाऱ्या पत्र्याचा शेडचा पत्रा जळून खाक झालाय. त्यामुळे पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना पावसाचं पाणी गळत असल्याने मृतदेह दहन करताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. 2 दिवसांपूर्वी मागासवर्गीय समाजातील एका महिलेचा मृत्यू झाला. मृतदेह अंत्यविधीला घेऊन जाताना स्मशानभूमीकडे जाताना रस्त्याला पडलेल्या खड्ड्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं होतं. त्यातून मार्ग काढताना नागरिकांना कसरत करावी लागली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गाजर गवत मोठ्या प्रमाणात उगवले. विजेचे खांब आहे, परंतु त्याचा प्रकाश अपुरा आहे. अशा दुरावस्थेतील स्मशानभूमीत मृतदेह दहन करावा लागत असल्याने अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र व कर्नाटक सीमा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये सीमा भागातील मंत्री, माजी मुख्यमंत्री, खासदार व आमदारांचा समावेश केलाय. मात्र सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना समितीमधून डावललंय. जत, कवठेमहांकाळ आणि मिरज तालुक्यातील अनेक गावे सीमा भागात आहेत, तरी देखील खासदारांना समितीत स्थान दिलं गेलं नाही. महाराष्ट्र आणि कर्नाटकचा सीमावाद गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळलाय. सीमा प्रश्न सोडवण्यात अनेक वेळा अपयश आले. न्यायालयात दावे दाखल देखील केलेले आहेत, पण सीमा प्रश्न सुटला नाही. सीमा प्रश्नावर चर्चा करण्यासाठी शासनाकडून उच्चाधिकार समिती गठीत केली जाते. या समितीच्या माध्यमातून सीमा प्रश्न सोडवण्यासाठी पुढील योग्य त्या कार्यवाहीची दिशा ठरवणे आणि त्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकारी या समितीला असतात. मात्र सार्वत्रिक निवडणुकीनंतर नवीन समिती गठीत करण्याची आवश्यकता होती. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नव्याने समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार शरद पवार, नारायण राणे, पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, शंभूराज देसाई, प्रकाश आंबेडकर, जयंत पाटील, रोहित पाटील, सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, सचिन कल्याण शेट्टी, राजेश क्षीरसागर, प्रकाश आवाडे यांच्यासह 18 जणांची नियुक्ती केली आहे. आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकऱ्यांच्या टाळ मृदुंगाच्या गजरात आणि भक्तिभावाच्या उत्साहात पंढरपूरची वारी मोठ्या उत्साहात पार पडली. मात्र वारीनंतर पंढरपूर नगरीत निर्माण होणारे अस्वच्छतेच्या समस्येकडे दुर्लक्ष न करता सांगलीच्या निर्धार फाउंडेशनचे अध्यक्ष राकेश दड्डनावर आणि सहकाऱ्यांनी सलग 6व्या वर्षी स्वच्छतेचा संकल्प जपत चंद्रभागा नदीच्या घाटावर श्रमदान केलं. यासाठी युवकांनी 24,000 रुपये पदरमोड करून ही मोहीम राबवली. सकाळपासून दुपारपर्यंत चाललेल्या या उपक्रमात वारकऱ्यांनी टाकलेला कपडे, निर्माल्य, प्लास्टिक आणि गवत आणि इतर कचरा गोळा करून घाट परिसर स्वच्छ करण्यात आला. या तरुणांनी समाजासमोर एक सकारात्मक आणि प्रेरणादायी आदर्श ठेवलाय. निर्धार फाउंडेशनची ही स्वच्छता वारी महाराष्ट्राच्या सामाजिक बांधिलकीची आणि स्वच्छतेच्या चळवळीची जिवंत साक्ष आहे. या अभिनव उपक्रमाला पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. राकेश दड्डांवर म्हणाले, वारीनंतर केवळ भक्ती नाही तर कर्तव्य म्हणून आम्ही विठ्ठल चरणी ही स्वच्छता सेवा अर्पण करतो. वारी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे आणि प्रत्येक गाव आणि शहर स्वच्छ आणि सुंदर असलं पाहिजे हा संदेश आम्ही राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. तासगाव तालुक्यातील हातनूर येथील एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा 4 चाकी गाडीने पाठलाग करून तिची छेड काढण्यात आली आहे. या प्रकरणी चिंचणी, मणेराजुरी येथील चौघांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात मस्तवाल टोळक्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी केली आहे. मणेराजुरी येथील सुयोग संतोष वाळवेकर, ओंकार विजय झांबरे आणि चिंचणी येथील स्वप्नील उदय पाटील, सुमित संजय पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हातनूर येथील एक विद्यार्थिनी तासगाव येथे 11वीला विज्ञान शाखेत शिक्षण घेते. शिवाय ती एका अकॅडमीत शिक्षण घेते. आज ती आपला क्लास संपवून दुपारी 1:30 वाजण्याच्या दरम्यान घरी जाण्यासाठी निघाली होती. तासगाव खानापूर बसने ती हातनूरला जात होती. ही बस गोटेवाडी फाटीवर थांबली असता लाल रंगाची स्विफ्ट गाडी त्या ठिकाणी थांबल्याचं दिसलं. त्यानंतर ही विद्यार्थिनी एकटीच आपल्या मळ्याकडे चालत चालली होती. यावेळी गोटेवाडी फाटीवर असणारी 3 लाल रंगाची स्विफ्ट गाडी तिचा पाठलाग करत असल्याचं दिसून आलं.
दरम्यान गाडीच्या चालकाने संबंधित विद्यार्थिनीच्या समोर गाडी लावून गाडीच्या काचा खाली घेऊन मोठ्याने हॉर्न वाजवला. शिवाय गाडीतील टोळक्याने तिच्याकडे एकटक पाहून तिची छेड काढली. संबंधित विद्यार्थिनीने हा प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. चौकशीनंतर या गाडीत सुयोग वाळवेकर, ओंकार झांबरे, स्वप्नील पाटील आणि सुमित पाटील हे असल्याचं समजलं. त्यानंतर पीडित विद्यार्थिनीने तासगाव पोलीस ठाण्यात या चौघांविरोधात फिर्याद दिली आहे. तिच्या फिर्यादीवरून या टोळक्याविरोधात पोक्सो आणि विनयभंग अंतर्गत गुन्हा दाखल झालाय. जुनी पेन्शन योजना लागू करा, 8वा वेतन आयोग लागू करा, निवृत्तीचे वय 60 करा यांसह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनाचे नेतृत्व सरकारी कर्मचारी संघटनेचे ज्येष्ठ नेते DG मुलानी, पुणे विभागाचे सचिव PN काळे यांनी केले. संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे सर्वदूर महाराष्ट्रातील कामगार, कर्मचारी व शिक्षक संतप्त झालेत. समन्वय समितीच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांना वारंवार लेखी निवेदने देऊन सुद्धा कोणताही प्रतिसाद मिळत नाही, किंबहुना चर्चेला सुद्धा पाचारण केलं जात नाही. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शासनाने जुनी पेन्शन, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग आणि इतर आर्थिक सेवाविषयक प्रश्नाबाबत जी आश्वासने दिली होती त्याबाबत कोणतीही सकारात्मक कार्यवाही झाली नाही. देशातील प्रमुख 11 संघटनांनी केंद्र शासनाच्या कर्मचारी विरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी 9 जुलै रोजी देशव्यापी संप पुकारला होता. त्या संपाला पाठिंबा म्हणून सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक, शिक्षकेतर, बँकिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनामध्ये SH सूर्यवंशी, गणेश धुमाळ, रवी अर्जुने, संतोष मदने, सागर नाझरे, झाकीर हुसेन मुलानी, शहाजी पाटील, RJ पाटील, झाकीर हुसेन चौगुले, शिवाजी गोसावी आदी जण सहभागी होते. वीज कंपन्यांच्या खासगीकरणाची प्रक्रिया शासनाकडून सुरू आहे. या घटनेच्या निषेधार्थ सांगलीतील 3000 अभियंते, अधिकारी, कर्मचारी बुधवारी संपावर गेले होते. महावितरणाच्या विश्रामबाग येथील कार्यालयासमोर अभियंते, कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने करून शासनाविरोधात घोषणा दिल्या. अभियंते, कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ग्रामीण भागातील वीज पुरवठा काही प्रमाणात विस्कळीत झाला होता. महावितरणाच्या विश्रामबाग येथील कार्यालयासमोर द्वारसभा घेऊन अभियंता, कार्यकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी निषेध केला. या संपात जिल्ह्यातील 3000 वीज कामगार, अभियंते, अधिकारी आणि कंत्राटी कामगार सहभागी होणार आहेत. राज्यातील वीज कर्मचाऱ्यांनी 4 जानेवारी 2023 मध्ये महावितरण कंपनीच्या कार्यक्षेत्रात अदानी आणि इतर खासगी भांडवलदार कंपन्यांना समांतर वीज वितरणाचा परवाना देऊ नये या मागणीसाठी संप केला होता. यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या मालकीच्या 3ही वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही, उलट त्यांना आर्थिक मदत करून सक्षम करू असं जाहीर केलं होतं. मात्र हा शब्द फिरवत वीज कंपन्यांमध्ये खासगीकरणाची प्रक्रिया सुरू केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये यावरून प्रचंड रोष आहे. कृती समितीनुसार महाराष्ट्रात महावितरण कंपनीच्या कार्यक्षेत्रात अनेक खासगी भांडवलदार कंपन्यांनी समांतर वीज वितरण परवान्यासाठी अर्ज केलाय. महावितरण कंपनीने 229 उपकेंद्रांच्या निविदा काढून खासगी कंत्राटदारांना ते चालवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या खासगीकरणाविरोधात महावितरण, महापारेषणचे अभियंते, अधिकाऱ्यांसह 3000 कर्मचारी संपात सहभागी आहेत.